नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला बी-एडच्या फर्स्ट सेमिस्टरला जो नॉलेज अँड करिक्युलम या नावाचा विषय, त्या विषयाचा प्रॅक्टिस पेपर या ठिकाणी इंट्रोड्यूस करून देत आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम.ए. श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड या ठिकाणी सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. सदर पेपर फक्त प्रॅक्टिससाठी आहे, ॲज अ गेस म्हणून नाही, याची नोंद घ्यावी. आणि सदर प्रॅक्टिस पेपर एकदा सोडून पाहावा, जेणेकरून तुमची तयारी चांगल्या प्रकारे होईल. सुरुवातीला या पेपरमधली माहिती वाचा. या ठिकाणी सूचना दिलेल्या असतात. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस. त्याच्यानंतर कोड दिलेला आहे. या ठिकाणी MJ 7823. या ठिकाणी फॅकल्टीचं नाव दिलेलं आहे, फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. या ठिकाणी एक्झामिनेशनचं नाव दिलेलं आहे, B.Ed फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन. पॅटर्न CBCS. या ठिकाणी एज्युकेशन, नॉलेज अँड करिक्युलम, प्रॅक्टिस पेपर. तर टाईम ड्युरेशन हा साधारणपणे 3 तासाचा असणार, 3 अवर्स. आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत 75. सुरुवातीला दिलेल्या सूचना वाचणं गरजेचं असतं. क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 सोडवा. आणि तिसरी सूचना अशी आहे, प्रश्न क्रमांक 5 ते 7 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. सुरुवातीचा जो प्रश्न असतो हा शॉर्ट नोट्सचा असतो. साधारणपणे 1.5 पेज आपल्याला एक शॉर्ट नोट लिहायची असते. अशा 3 शॉर्ट नोट्स सुरुवातीला लिहायच्या आहेत. पहिला क्वेश्चन आहे, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. ए पॅटर्न्स ऑफ कम्युनिकेशन, बी टाइप्स ऑफ करिक्युलम, सी कन्सेप्ट ऑफ एपिस्टेमॉलॉजी, डी सोर्सेस ऑफ नॉलेज, ई इम्पॉर्टन्स ऑफ लँग्वेज. मराठीमध्ये थोडक्यात टिपा लिहा. कोणते 3? संप्रेषणाचे आकृतिबंध, बी अभ्यासक्रमांचे प्रकार, सी ज्ञानशास्त्राची संकल्पना, त्याच्यानंतर डी ज्ञानाचे स्रोत, आणि ई आहे भाषेचे महत्त्व. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, मेजर व्हॉट इज मीन बाय मल्टीकल्चरलिझम. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मल्टीकल्चरलिझम. 15 मार्कासाठीचा मोठा क्वेश्चन आहे, निबंध वजा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. हा साधारणपणे तुम्हाला 2.5 ते 3 पेजेस लिहिणं गरजेचं असतं. तर दुसरा प्रश्न काय, व्हॉट इज मीन बाय मल्टीकल्चरलिझम. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मल्टीकल्चरलिझम. बहुसांस्कृतिक वाद म्हणजे काय, बहुसांस्कृतिक वादाचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे, एक्सप्लेन गांधीजीज व्ह्यूज ऑन करिक्युलम ऑफ बेसिक एज्युकेशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे, मूलभूत शिक्षणाच्या अभ्यासक्रमाबाबतचा गांधीजींचा दृष्टिकोन स्पष्ट करा. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ मदर टंग अँड प्रॉपर यूज ऑफ इट थ्रू एज्युकेशन. इथे प्रॉपर यूज ऑफ पाहिजे, प्रॉपर यूज ऑफ इट थ्रू एज्युकेशन. मातृभाषेचे महत्त्व आणि शिक्षणाद्वारे तिचा योग्य वापर याविषयी चर्चा करा. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, डिस्कस द रोल ऑफ लँग्वेज इन सोशल अँड इमोशनल डेव्हलपमेंट ऑफ लर्नर. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे, अध्ययनार्थाच्या सामाजिक आणि भावनिक विकासातील भाषेच्या भूमिकेसंदर्भात चर्चा करा. 6वा प्रश्न आहे, एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ करिक्युलम डेव्हलपमेंट. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे, अभ्यासक्रम विकसनाची तत्वे स्पष्ट करा. 7वा लास्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन नॉलेज अँड इन्फॉर्मेशन अँड नॉलेज अँड स्किल. ज्ञान आणि माहिती व ज्ञान आणि कौशल्य यांच्यातील फरक स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. जे 15 मार्काचे क्वेश्चन आहेत ते साधारणपणे 2.5 ते 3 पेजेस तुम्हाला प्रत्येकी लिहिणं गरजेचं आहे. एका प्रश्नाचं उत्तर 2.5 ते 3 पेजेस असलं पाहिजे. त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नात तुम्हाला 3 टिपा सोडवायच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा याच्यामधून कोणते 2 प्रश्न सोडवायचे. त्याच्यानंतर 5वा, 6वा, 7वा याच्यातून कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे. असं काही नाही की तुम्ही पहिला प्रश्न पहिल्यांदाच सोडवला पाहिजे. तुम्ही समजा सुरुवातीला 6वा क्वेश्चन घेतला किंवा 7वा घेतला तरी चालू शकतो, पण त्याचा क्रमांक टाकणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर प्रश्नपत्रिकेची नीट तयारी करा. प्रॅक्टिससाठी हा पेपर आपणास देण्यात आलेला आहे. धन्यवाद. परीक्षेसाठी शुभेच्छा.